हॅलो, हाय फूड लवर्स. नमस्कार. मी आर्किटेक्ट तेजा पारुंडेकर, कुक विथ तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता ना एक अर्धा पाऊण तासापूर्वी मला फोन आला की माझ्याकडे थोडे गेस्ट येत आहेत, पाहुणे येत आहेत. एक तिघं चौघं जण आहेत आणि काय करावं मला पटकन सुचेना. तर माझ्याकडे होते छोटे छोटे बटाटे. म्हटलं आपण दम आलू करूयात. तर त्याची रेसिपी म्हटलं तुम्हाला दाखवून घेऊयात, म्हणून मी ती रेसिपी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला किचनमध्ये जावं लागेल. तर आपण किचनमध्ये जाऊ, हात स्वच्छ धुवू आणि रेसिपी तयार करू. पण त्याआधी तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या कॉमेंटची आणि तुमच्या सजेशनची मी वाट बघते. ठीक आहे, चलो, धन्यवाद. अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव. तर ना दम आलूसाठी मी छोटे छोटे पिट्टू पिट्टू असे बटाटे घेतलेले आहेत आणि त्याला असे टोचे मारून मीठ घालून आपण शेंगा उकडतो की नाही तसे उकडले. पण त्याच्या आधी ते स्वच्छ धुवायला विसरले नाही बरं का. आणि ते आता गार झाल्यावर थोडासा पाण्याचा हात लावून आपण त्याची सगळी सालं काढणार आहोत. पाण्याचा हात लावला ना तर एक तर हात पण चिकट होत नाही आणि पटापट त्याची सालं निघतात. तुम्ही पूर्ण बटाटा त्याच्यात भिजवून मग केलं तरी हरकत नाही. असे पटापटा आपण आता सगळे सालं काढून घेऊयात आणि मग दम आलू सुरू करूयात. हे आता कधीतरी हे बाजारात असे छोटे छोटे बटाटे मिळतात, मग त्याचे आपण छान छान वेगवेगळे पदार्थ करू शकतो, हो की नाही. चला, तर आता हे सगळे मी आधी त्याची सालं काढून घेते. आता आपली ही सगळे बटाट्याची सालं काढलेली आहेत. खूप गचका नाही आहेत बरं का बटाट्याचा, अगदी मऊ खूप केलेले नाही आहेत. आता आपण हे थोड्याशा तेलामध्ये तळून घेऊयात. एका कढईमध्ये मी तेल घेतलं, साधारण एक अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आणि हे 10-15 बटाटे आहेत. हे मी आता छान लालसर तळून घेणार आहे. तळून म्हणा, परतून म्हणा, काही शॅलो फ्राय म्हटले तरी हरकत नाही. ते थोडं थोडं खाली लागतात बटाटे, कारण आपलं हे जे कढई आहे ते नॉनस्टिक नाही आहे. पण ठीक आहे, आपण त्याच्यातच आपल्याला पुढची फोडणी पण आपण करू शकतो. अगदी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. आणि हे बटाटे आपले असे परतून झाले ना की त्याच्यातले आत्ता घरात कुणी नाही आहे म्हणून मी हे करून ठेवते आहे. पण नाहीतर मग ते तसेच खपतात बरं का, कारण त्याला मिठाची चव असते. हे ना 2 छोटे मध्यम आकाराचे टमाटे मी मिक्सरमधनं काढलेत. त्याच्यातच मी एक 4 काजू घालते, कारण काजूमुळे ना एखाद्या जी आपली ग्रेव्ही असते त्याला थोडासा क्रीमीनेस जरा छान येतो. तर काजू घालून आता आपण ह्याची पेस्ट करूया. त्याच्या आधी मी त्याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्या, एक अर्धा इंच आलं घातलं आणि आता ह्याची आपण मिक्सरमधनं छान पेस्ट करून घेऊयात. ओके, आता आपण ते बटाट्याकडे बघूयात तोपर्यंत काय झालेलं आहे. हे पहा, हे बटाटे आता होत आहे. एक मी छोटीशी ताटली घेतली, त्याच्यावर मी झारा ठेवलेला आहे, म्हणजे तो तेलबिल इकडे तिकडे लागत नाही आहे. तर छान मस्त लालसर बटाटे झाले की आपण हे बटाटे काढून ठेवायचे. एक 2 मिनटात ते लाल होतील. सतत हलवत राहिलं तर खरं म्हणजे ते खाली लागत नाही बरं का. पण माझा आळशीपणा नेहमीप्रमाणे खूप काही गोष्टी अगदी खूपच निगुतीने काही गोष्टी करायला मला थोडासा कंटाळा येतो. त्याच्यामुळे मी आता ते बटाटे आता आपले लाल झालेले आहेत, ते आपण काढून घेऊयात. आता मी 3 लवंगा घेतल्यात, एक लाल मिरची, दालचिनी, थोडीशी मिरपूड, एक वेलदोडा म्हणजे बडी वेलची आणि तमालपत्र हे मी आता घेतलेलं आहे. आणि हे आपण त्याच तेलामध्ये आपण थोडंसं परतून घेऊयात. नंतर एक मोठा कांदा मी बारीक एकदम चिरून घेतलेला आहे आणि तो पण आता छान आपण लालसर परतूयात. एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हा कांदा परतायला लागेल. थोडंसं तेल घातलं मी, कारण मला जरा तेल कमी वाटते त्याच्यामध्ये, कारण जरा उरलेलं तेल मी बाजूला काढून ठेवलं होतं की उगाच नको बुवा तेल जास्त म्हणून. तर आता ही जी आपण मगाशी पेस्ट केली होती ना, टोमॅटो आणि लसूण, आलं लसूण आणि काजू, ही पेस्ट मी त्याच्यात घातली. ओके, आता ही पेस्टला आपण पूर्ण त्या टमाट्याचा कच्चेपणा जाऊस तोपर्यंत आणि त्याला परत छान तेल सुटूस तोपर्यंत आपण ते छान परतून घेणार आहोत. हे पहा, आहे ना, तेल सुटलेलं दिसतंय तुम्हाला. कंटिन्युअस हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही बरं का. माझ्यासारखा आळशीपणा जरा नाही करायचा. हे पहा, हे आता व्यवस्थित आपण परतून घेऊयात. खूप मस्त तेल सुटलेलं आहे त्याच्यात, कारण काजूला पण तेल असतं ना थोडं थोडं, त्याच्यामुळे त्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यात एक मसाले घालू. पहिल्यांदा हळद घालते, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि थोडंसं हिंग घालते. आता ते घालून आपण परत जरा छान हलवून घेऊयात एकदा. परत थोडंसं तेल सुटूस तर त्याची वाट बघूयात
आणि तेल सुटलं की थोडंसं आपण ते मिक्सर विसळून ते पाणी ह्याच्यात घालूयात, म्हणजे आपल्याला अजून ते जळणार नाही. आपण जे मसाले घालणार आहोत ते आता ह्या बाकीच्या सगळ्या मसाल्यांची खरं म्हणजे टेस्ट त्याला छान उतरलेली आहे, पण तरी पण आपण थोडे थोडे मसाले त्याच्यात घालणारच आहोत. आता पहिल्यांदा मी त्याच्यात थोडंसं 1-2-3 मिनिट झाकण ठेवलं, म्हणजे त्याला छान अजून तेल सुटलं. तेल सुटणं खूप महत्त्वाचं आहे बरं का, कारण नाहीतर मग तो कच्चेपणा झाला की मग एक तर डोकं पण दुखतं आणि त्याची चव उग्र येते. त्याच्यामुळे कुठलीही आपण जेव्हा ग्रेव्ही करतो त्यावेळेला त्याला व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे. आता त्याच्यात मी थोडीशी धनेपूड घालते. ही धनेपूड मी घरीच केलेली आहे, थोडी थोडी जशी पाहिजे तशी करून घेते. नंतर कसुरी मेथी पण आहे, ती पण मी हाताने बारीक केलेली आहे. ती एक अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा कसुरी मेथी ती त्याच्यात घातलेली आहे. आणि आता आपण मेन इन्ग्रेडियंट घालतो आहे ते म्हणजे अर्धा वाटी दही. आता हे दही खूप आंबट नाही आहे बरं का, आणि थोडंसं क्रीमी आहे, म्हणजे छान दही आहे हे मी आता त्याच्यात घालून परत आपल्याला 1-2 ते 3 मिनटं हे दही पूर्ण त्याचा कच्चेपणा जाण्या इतकं किंवा त्याला परत तेल सुटेल असं आपण बघूयात. त्याच्यावर आहे तेल सुटलं म्हणजे असा वरती छान तवंग येतो. छान ग्रेव्ही तयार आहे. खूप हे जे दम आलू आहे ना हे खूप स्ट्रॉंग नसतं बरं का, किंवा एरवी पंजाबी भाज्या जशा स्ट्रॉंग असतात तितकं नसतं. हे जरा माइल्ड असतं. त्याच्यासाठी आपण जे मसाले घातलेत खडे तेवढेच बास होतात. आता त्याच्यात ते मगाशी आपण जे बटाटे उकडून आणि तळून ठेवले होते की नाही ते घातले, थोडंसं पाणी घातलं आणि आता हा जो मसाला जो आहे तो बटाट्यात पूर्ण उतरण्यासाठी परत आपण त्याला थोडंसं 5 ते 7 मिनिट मस्त झाकण ठेवूयात. आहे छान तेल सुटलेलं आहे, एकदम एकजीव आणि छान असं आपला मसाला झालेला आहे. त्याच्यात आता मी एक छान, नेहमी मी कधी कधी असं वाटतं मला की आपण काहीतरी छान घालावं, तर त्याच्यात मी ना मॅजिक जो मसाला असतो, मसाला आहे मॅगीचा, तो आता मी एक पूर्ण सॅशे घातलेला आहे. त्याच्याने त्याला खूप छान अशी खुमारी येते. म्हणजे हा मसाला स्ट्रॉंग नाही आहे पण त्याने त्या पदार्थाला खूप छान स्वाद येतो. ते मी घातलं आहे. परत झाकण ठेवूयात आणि एकीकडे मी ना एक काकडी चिरली, त्याच्यात भरपूर दही घातलं, थोडेसे डाळिंबाचे दाणे, मीठ, साखर आणि कोथिंबीर असं घालून आपण ही त्याची एक रायतं म्हणा किंवा काय कोशिंबीर तयार केलेली आहे. ही आपल्या पराठ्याबरोबर आणि थोड्याशा पंजाबी स्टाईलच्या दम आलूबरोबर खूप छान लागते. तर आता ही माझी अशी कोशिंबीर तयार आहे. दम आलूला पण छान एकदम उकळी आलेली आहे. तर आता आपण आपली ताट वाढून घेऊयात. असं म्हणण्यापेक्षा आता आपण त्याचं प्लेटिंग करूयात बरं का. त्याच्यामध्ये पण मी थोडीशी कोथिंबीर घालते. पण प्लेटिंग करण्याच्या आधी आपल्याला राईस तर पाहिजे की नाही. इतका छान दम आलू आहे, पराठा आहे, तर राईस पाहिजे. तर मी ना 1 वाटी बासमती राईस थोडासा मीठ घालून मी तो मोकळा शिजवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण वरनं जिऱ्याची फोडणी घालूयात. तेल घेतलं 1-2 ते 3 चमचे, भरपूर जिरे घालायचे. आपण ज्यावेळेला जिरा राईस करतो ना त्यावेळेला जिऱ्याची फोडणी घालून भात कधीही एकत्र शिजवायचा नाही, तर तो उग्र लागतो आणि त्या भाताचा चव आणि रंग दोन्ही बदलतं. तर तो नेहमी अशी वरून अशा पद्धतीने त्याला फोडणी घालायची. आणि याच्यामध्ये मी आता 1 चमचा किचन किंग मसाला घातला आणि त्याच्यात मी जिऱ्याची आपण केलेली फोडणी घातली. आता आपण कोथिंबीर त्याच्यात नंतर घालूयात, पण त्याच्या आधी हे सगळं आता छान आपण हलवून घेऊयात. ठीक आहे, आता हे मी सगळं हलवलेलं आहे. आता आपण प्लेटिंग करूयात. तर पहिल्यांदा मी चटणी केलेली, आपल्या नेहमीचीच मिरची, कोथिंबीर, नारळ घालून चटणी केलेली आहे. ती जी आपण कोशिंबीर केली होती ती मी त्याच्यात घालते आता, वाढलेली आहे. आणि हे मस्त गरम गरम दम आलू आहे तो पण आपण वाढून घेऊयात. ओके, कोणाला दमात घ्यायचं असेल तर हा दम आलू छान आहे की नाही पदार्थ. आणि मग त्याच्यात राईस पण वाढूयात. पराठे केलेले आहेत मी, ते पण वाढूयात. अशी आपली पूर्ण डिश तयार. त्याच्यामध्ये पराठा आहे, चटणी आहे, कोशिंबीर आहे, दम आलू आहे आणि जिरा राईस आहे. हे सगळं किचन किंग मसाल्यामुळे जिरा राईसला खूप छान चव येते. आता अशी आपली ही पूर्ण प्लेट तयार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करायला विसरू नका. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली आहे ते नक्की सांगा. अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव.